बुद्धिमत्ती आल्याशिवाय, असं ज्ञान झाल्याशिवाय मनुष्याच्या जीवनातल्या दुःखाचा नाश होत नाही. दुःख का निर्माण होतं? दुःखाला कारण आहे भेद किंवा रागद्वेष. रागद्वेषातूनच सुखदुःख निर्माण होतात. आणि रागद्वेष निर्माण होण्याला कारण आहेत भेद, भेदाला कारण आहे अज्ञान. जोपर्यंत हे संपूर्ण परमात्मा रूप आहे असं कळत नाही तोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये रागद्वेष जाणार नाहीत, सुखदुःख जाणार नाहीत. भेद हा औपाधिक आहे, कल्पित आहे, व्यवहाराकरता आहे, परंतु आहे काय? सर्व परमात्मा स्वरूप आहे. जय जय देव सकळ, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे. आपल्याला जो भेद दिसतोय हा भेद आपल्या मनाने केलेला आहे, अज्ञानाने कल्पित आहे. अलंकारामध्ये जरी वेगवेगळी नावं दिसत असली, रूप दिसत असली, तरी सुद्धा आहे काय? सोनं आहे. मग अलंकार काय आहेत? अलंकार ते वरचिलियेकडे लेतयाचे निभावे. अलंकार ही आपल्या मनाने केलेली कल्पना आहे. जरी सोने लेणे होऊन घडे, तरी तयाचे सोने पण न मोडे. एरा अलंकार ते वरचिलियेकडे लेतयाचे निभावे. अलंकार जे आहेत ते आपण केलेल्या कल्पना असतात. हे अंगठी आहे, ही मोहनमाळ आहे, हे कंकण आहे. नाग मुदी कंकण, हा ही त्रिलिंगी भेदली खून. लेता तरी सुवर्ण सुवर्णाची परी. अमृतामध्ये ज्ञानोबाराय बोलतात, नाग आहे म्हणजे पूर्वीच्या काळी दंडामध्ये तो अलंकार घालायच्या माता भगिनी त्याला नाग म्हणायचे. मुदी म्हणजे अंगठी आणि कंकण, ती मुदी, तो नाग आणि ते कंकण, अशी त्रिलिंगी भेदली खून. तीन लिंगात जरी वाटत असले तरी तीन लिंग वाटतात, ही व्यवहार करतायत, पण आहे सोनं एकच त्याच्यामध्ये. तसं हे विश्व अलंकाराचे विसुरे जरी हाती आनानी आकारे, परी घडले एकची भांगारे परब्रह्मे. हे विश्व सुद्धा काय? अलंकार आहे. कोण काळा आहे, कोण गोर आहे, कोण लहान आहे, कोण मोठा आहे, स्त्री आहे, पुरुष आहे. हे सगळे जे आहे ते आपण केलेल्या कल्पना आहेत. हे अलंकाराची नावं आणि रूप आहेत. आहे काय? हो परब्रह्म आहे, परमात्मा आहे. आणि म्हणून संत जे आहेत या बोधावर असल्यामुळे संत जे आहेत ते सकळ आहेत. सकळ म्हणजे पूर्ण, सकळ म्हणजे सर्व. संत सर्वामध्ये संत दिसतात. ज्ञानोबारायांना सर्वत्र निवृत्तीनाथ महाराज दिसतात. जगातही निवृत्तीनाथ महाराज दिसतात, जीवातही ज्ञानात निवृत्तीनाथ महाराज दिसतात, जडातही निवृत्तीनाथ महाराजच आहेत चैतन्य रूपाने, आणि देवात सुद्धा चैतन्य रूपाने तेच आहे, आत्मरूपाने. म्हणून जय जय देव सकळ म्हटलं. जसं स्वप्नामध्ये आपणच सगळं काही होतो. काय? चैला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची ही विचित्र सेना, मीची झालो होतो ना निद्रावशे.
तसं जागृती स्वप्नात आहे, तसंच जागृतीमध्येच हा सगळा आपल्या आत्मस्वरूपाचा विस्तार आहे, चैतन्याचा विस्तार आहे, ज्ञानाचा काय आहे विस्तार आहे. गुरूंचा काय आहे विस्तार. गुरु म्हणजेच आत्मा, गुरु म्हणजेच परमात्मा, गुरु म्हणजे ज्ञान. म्हणून जय जय देव सकळ, त्यांना सर्वत्र आमचे गुरु दिसतात किंवा आत्मतत्व दिसतं. पैठणला गेल्यानंतर रेड्यामध्ये सुद्धा ज्ञानोबारायांना काय दिसला, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. पुढं काय, वेगळी का आम्हा तया नाही. सर्वत्र जे आहे आत्मतत्वच भरलेलं आहे. शुकाचार्य त्या ठिकाणी, शुकाचार्य निघाले रस्त्याने, त्यांना हाक मारल्यानंतर झाडांनी ओ दिली. वर्णन असं केलंय, तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. सर्वांच्या मध्ये त्यांना परमात्मा दिसतो. एकनाथ महाराज त्या ठिकाणी रामेश्वर, आपलं काशीवरून कावड घेऊन निघाले, रामेश्वरला जायला निघाले. गाढव त्या ठिकाणी तहानलेलं व्याकुळलेलं पाहिलं तर तिथे घेऊन आपली जी कावड होती त्याला पाजली. म्हटले हाच माझा काय आहे रामेश्वर आहे. जय जय देव सकळ. सर्वत्र परमात्मा आहे, सर्वत्र आमचा देवच आहे, सर्वत्र श्री गुरु तत्वच आहे. पुढे शुनीचैव श्वपाकेच पंडिताः समदर्शिना विगत विषय वत्सल. श्री गुरु कसे आहेत, जरी सर्व ठिकाणी असले, जरी सर्व पूर्ण असले, सर्वांच्या मध्ये ते असले, समान रूपाने त्या ठिकाणी असले, तरी सुद्धा जेव्हा ते सगुण होतात, अवतार धारण करतात, सर्वांच्या विषयीच कल्याणाची त्यांच्या अंतःकरणात तळमळ आहे. पण विशेष प्रेम त्यांचं कोणावर आहे, म्हणजे विगत विषय वत्सल. सामान्य रूपाने सगळ्यांच्याच उद्धारांची त्यांना तळमळ असते, सगळ्यावरच ते प्रेम करतात. परंतु त्यांच्या प्रेमाचा अनुभव किंवा त्यांच्या कृपेचा विशेष अनुभव कोणाला येतो, त्यांचं वर्णन केलं विगत विषय वत्सल. म्हणजे विषय ज्यांच्या चित्तातून विशेष गेलेले आहेत, अशा साधकावर, अशा भक्तांच्यावर, अशांच्यावर वत्सल म्हणजे विशेष वात्सल्य त्यांचं असतं. वत्सल शब्द जो आहे तो वत्साच्या संबंधात आहे. गाईला वत्सला म्हणतात. प्रेमाच्या बाबतीमध्ये, मायेच्या बाबतीमध्ये आईपेक्षा गाईचं वर्णन जास्त केलं. आई तर आहेच, आई वडील सुद्धा विशेष वात्सल्य मुलांच्या. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. संत जे असतात ते आईसारखं प्रेम करतात, म्हणून अनेक ठिकाणी संतांना आईची उपमा दिलेली आहे. अनेक ठिकाणी संतांना आईची उपमा दिलेली आहे. तुम्ही संत माये बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आईची उपमा दिली अर्जुनाने भगवंताला. तू माय आमुची, तू संसार सांताची सावली, अनाथ जीवाची माऊली. आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा.
आई सुद्धा आहे, पण आईपेक्षा गाई जास्त आणखीन. गुरुवरे सांगत असतात, एखाद्या घराला जर आग लागली आणि घरात जर लहान मुलगा असेल, आई बाहेर जर असेल आणि आत मुलगा जर सापडला आणि घराला पूर्ण आग लागलेली आहे, तर आई म्हणेल अग्निशामकवाल्याला बोलवा, माझ्या पोराला वाचवा. बाहेर आरडाओरडा करेल, सगळं करेल. आणि घरात जर वासरू असेल आणि घराला आग लागली तर गाय काय करते? बाहेर असलेली म्हटली गाय आत जाते आणि त्या वासराला बाहेर काढते. म्हणून तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येते सांभाळी. चित्त नाना गायचं रे डोंगरी परी, चित्त बांधिले वत्से घरी. तसं संत जे असतात ते वत्सल आहेत. वासरावर गाय जशी प्रेम करते तसे संत साधकांच्यावर प्रेम करतात. ना तरी गा किरीटी, चैतन्य तरु तळवटी, गुरु धेनू आपण पाठी वत्स होय. म्हणजे गुरूंना धेनू म्हटले, आपल्याला वत्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे गाय जशी वासरावर प्रेम करते तसं संत सुद्धा विशेष प्रेम करतात. गाय त्या वासराला जन्म देते. जन्म दिल्यानंतर बघा तुम्ही, पहिल्यांदा त्या चाटते त्याला आणि सगळं चाटून त्याला स्वच्छ करते, परत दूध पाजते. काही जरी कोणी जरी मारायला आलं त्याचं रक्षण करते. तशी ही श्री गुरु रूपी गाय आहे. ही सुद्धा त्या ठिकाणी प्रेम करते, पाना पाजते, जन्म देते. शिष्याला त्या ठिकाणी संस्कार देणं, उपदेश करणं म्हणजे त्याचा जन्मच आहे. नंतर सांभाळते, उपदेश करते, सांभाळते, रक्षण करते. कामक्रोधादी विकारापासून त्याचं रक्षण करतात. त्या ठिकाणी दुसरीकडे जाईल म्हणून सांभाळतात. पण कोणाला? विगत विषय. कोणाला या कृपेचा अनुभव येईल? कोणाला? श्रीगुरूंचं प्रेम तर आहेच, वासराप्रमाणे सर्वांच्या विषयी त्यांच्या अंतःकरणात प्रेम आहे. परंतु या प्रेमाची अनुभूती घेणारे जे आहेत ते भाग्यवान आहेत. त्यांचा काय अधिकार लागतो? म्हटले विषय विगत. ते विषय विगत असले पाहिजेत. विषय पंचविषय सांगितलेले आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आणि या विषयामध्ये माणसाचं चित्त काय झालेलं आहे? आकर्षित झालेलं आहे. या विषया वाचोनी काही अनिक सर्वथा रम्य नाही, हा स्वभावाची पायी विषय विषयाचा पडी पाडू, कडू विषय तो गोडो जीवाशी झाला. सुखाकरता जीव विषयांच्याकडे जातो, पंचविषयाकडे. परंतु ज्या साधकाला कळालं की हे विषय जे आहेत हे दुःखरूप आहेत, हे विषय जे आहेत नश्वर आहेत, विषय आपल्याला परमात्म्यापासून दूर होणार आहे, नेणारे आहेत. विषयाचे विष ओलांडूनी सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी आहाती देहाची या बैसोनी झाडातळी. विषयाचं विष ज्यांनी ओलांडले, विषयाला विष म्हटलेले, कारण विष तरी एकदाच मारतं, पण विषय माणसाला सारखे मारतात. म्हणून विषयाचं विष ज्याने ओलांडलंय, सर्वेंद्रिया, त्याच्याकरता त्यांनी सर्वेंद्रियाला प्रायश्चित्त दिले. ऐकायचं नाही तिकडे कानच जात नाही.
नायक नेते कानची वाळी, न पाहावे ते दिठीची टाळी, आवाजचे ते टाळी जीवचे. अशा पद्धतीने प्रायश्चित्त दिलेलं आहे. सर्वेंद्रिया होय पाठीमोरा जो, प्रवर्तलाही वेगे बोवडे, देह सांडोनी मागील कडे, महाभूताच्या चढे निमुख माथ्यावर. असे जे कोणी असतील, परांचखानी व्यतृण स्वयंभू, तस्मात् परांग पश्यति नांतरात्मन, कश्चित धीरः प्रत्यगात्मानमैक्षत, आवृत्त चक्षु अमृतत्वमिच्छद. परांचखानी इंद्रियाची तोंड सगळी बाहेर आहे. जणू काय ब्रह्मदेवाने आपल्याला सगळी इंद्रियाची तोंड बाहेर करून आपली हत्याच केलेली. कारण हे विषय माणसाला मारत राहतात, आत्मस्वरूपाहून खाली आणतात. तस्मात परांग पश्यती न अंतरात्मा, बहुतेक बाहेर सगळे पाहतात, आत कोणच पाहत नाही. पण एखादा धीर पुरुष असतो, कश्चित धीर असं म्हटलंय. या विषयांच्या पासून बाजूला होण्याकरता धीर मनुष्य लागतो, शूर मनुष्य लागतो. तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडता थोर, युगांत होय ते वीर विरागसा. सोपी गोष्ट नाही. त्या गुरुवारी सांगत असतात, मुंगळा असतो तो गुळाला चिकटलेला असतो, तो काढायचं म्हटलं तो तुटून निघतो अर्धा. तसं एकदा इंद्रियांना विषयाची सवय लागली, तिथून बाहेर काढणं अवघड आहे. नवे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे तुकाराम महाराज म्हणतात. विष खावे ग्रासो गाशी, धन्य तोची एक सोशी. परंतु धीर मनुष्य असतो, तो मात्र या सगळ्यांना बाजूला सारतो. त्याला विषयातलं मिथ्यात्व कळतं. विषयाचं एरवी विषय सुख आहे हे बोलण्याचे सारखे नव्हे. विद्युत स्फुरणे कानम आहे पाहे जगा माझे. आणि मग त्याला ते नको वाटायला लागतं. आणि असा एखादा धीर पुरुष असेल ज्याने हे विषय बाजूला केले, विषय विगत म्हटले, म्हणजे त्या वैराग्यात सुद्धा काही प्रकार आहेत. एकेंद्रिय, वशिकार, यतमान. यतमान म्हणजे अजून प्रयत्न चालू आहे. त्याच्यानंतर एकेंद्रिय म्हणजे एक इंद्रिय झालं समजा वश. परंतु हे विगत शब्द आलेला आहे. विगत शब्दामध्ये विशेष रूपाने त्या ठिकाणी विषय गेले. विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावर. त्याला आता विषय दिसत नाही. ह्याने विषय सोडले नाहीत, यालाच विषय सोडून गेले. शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती, सोहम भाव प्रतीती प्रगट होय, निकवड्या निष्ठुरा, उबगी जे जे विसोयरा, तैसे नागविती विकारा विटाळू जे. विषय जे ते यांना सोडून गेले. विषयात सुद्धा यांना आता परमात्मा दर्शन व्हायला लागलं. काय विषय पासी आली आहे से निघे, हे काय म्हणून अशा प्रकारे विषय निश्चेष गेलेले आहेत. असे विगत विषय आहेत. जे साधक आहेत त्यांच्याविषयी संत जे आहेत, तुम्ही जे आहात निवृत्तीनाथ महाराज वत्सल हा
सुख दुःखाचे अंगे झगटले मानस चेव नेघे विषय पाशीही आलिया सेन रिगे. हे काय म्हणून विषयातच आहे, विषयावरी तरी लोळे म्हटले. हा इंद्रिया एरवी इंद्रियांचे निमेळे विषयावरी तरी लोळे विकाराचे ने विटाळे लिंपी जेना. अशा प्रकारे जे आहेत त्यांना म्हणायचं विगत विषय. असे जे कोण असतील त्यांच्यावर हे काय करतात, संत जे असतात ते आईसारखं प्रेम करतात. विशेष त्यांचं वात्सल्य असतं, विशेष त्यांचं प्रेम आहे. संत रामदास स्वामी त्यांच्या चरित्रामध्ये ते कल्याण स्वामी नावाचे शिष्य होते. पाहिल्याबरोबरच रामदास स्वामी म्हटले, हा पोरगा तुम्ही मला देऊन टाका म्हणे. जोग महाराजांच्या चरित्रात सुद्धा कथा सांगतात, मामासाहेब दांडेकर लहान होते आणि जोग महाराज पुण्यामध्ये ज्ञानेश्वरी सांगायचे, सगळी म्हातारी माणसं येऊन बसायची, पण लहान असतानाच मामा पुढे येऊन बसायचे. मग बाकीचे म्हातारे म्हणायचे, ए बाळा तू माग बस, तुला काय कळतंय. जोग महाराज म्हणायचे, बसू द्या त्याला, कळतंय म्हणून तर पुढे येऊन बसतोय तो. प्रेम विशेष मामासाहेबांच्यावर का होतं, कारण विषय विगत्य होते, विषय सोडलेले होते. सोडीला संसार माया तयावरी फार. भगवान परमात्म्याचं सुद्धा अर्जुनावर प्रेम जास्त का हो. सकळ विषय वितृष्णू, सकळ कळा प्रवीणू. हा कृष्णाही नवल कृष्णू अर्जुनत्वे जो. परत सांगा, जो सकळ कळा प्रवीणू, सर्व विषय वितृष्णू, सकळ कळा प्रवीणू, कृष्णाही नवल कृष्णो अर्जुनत्वे जो. विगत विषय अर्जुन. आपण ते सगळं पाहून आलोय मागे कथा. अशा प्रकारचे जे आहेत, जनार्दन स्वामी महाराजांचं नाथ महाराजांच्यावर प्रेम असण्याचं कारण काय. अहो एवढासा लहान मुलगा आणि पैठणवरून आई वडिलांना आजोबा आजीला सोडून कुठं गेला, देवगिरीवर. लहानपणीच तळमळ लागली, मला देव भेटायला पाहिजे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संतजन. सर्वांना त्या ठिकाणी वाटत नाही. ते हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे भाग्य, वैराग्य निर्माण होणं सुद्धा भाग्य आहे, हे सगळ्यांना प्राप्त होत नाही. आसक्ती सगळ्यांची सुटत नाही. ऐहिकीचे का परलोकीचे भोग पायिक झाले, परी भोगावे हे न रुचे, निघो मनोनिया त्यागीती परवते. अशी जे आहेत त्यांच्यावर संत प्रेम करतात. म्हणून जनार्दन स्वामींनी गेल्या गेल्याच आनंद झाला त्यांना. परीक्षिती महाराजांना शुकाचार्य त्या ठिकाणी प्रेम करतात. 7 दिवस भागवत सांगतात. परीक्षिती महाराजांच्याकडे काय आहे, विषय विगतपणा झाला, काही कारण वेगळे समजा, पण सर्व संघ परित्याग केला त्यांनी. मग असे जे कोणते साधक असतील, सर्वांच्यावरच प्रेम करतात संत, परंतु आमचे गुरु जे आहेत, आमचे गुरुदेव आहेत, आमचा जो देव आहे ज्ञानोबाराय म्हणतात, ते कसे आहेत,
विषय विगत विषय वत्सल. आमच्यावर विशेष प्रेम करतात. ज्ञानोबारांच्यावर निवृत्तीनाथ महाराज विशेष प्रेम करतात. का प्रेम करतात? कारण ज्ञानोबाराय कसे आहेत? विषय विगत वत्सल आहे. ज्ञानोबारांचे शब्द जर आपण पाहिले, जन्मतेनी प्रसंगे श्रीदेह शिवने अंगे, तेथोनी जग आगवे जन्मे आगवे सोवळे कीजे, असे ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि म्हणून ज्ञानोबारायांच्यावर निवृत्तीनाथ महाराजांचं म्हणजे श्रीगुरुरायांचं काय विशेष प्रेम आहे. अगदी आईपेक्षा सुद्धा जास्त प्रेम आहे. म्हणून त्यांचं वर्णन केलं विगत विषय वत्सल. आणखीन काय आहेत श्रीगुरु कसे आहेत म्हणे? कलित काळ कौतूहल. श्रीगुरु जे आहेत ते कलित काळ कौतूहल आहे. काळाच्या करामतीसही अंकित करून ठेवलेले आहेत. कलित म्हणजे अधीन करून ठेवणं, अंकित करून ठेवणं. काळाचं जे कुतूहल आहे, करामती जे आहेत त्याला अंकित करून ठेवणारे, किंवा काळाला सहज कुतूहलाने अंकित करून ठेवणारे. काळाला अंकित करून ठेवणारे आमचे गुरुदेव आहेत. काळाच्या करामतींना अंकित करून ठेवणारे आहेत आणि कुतूहलाने काळावर विजय मिळवणारे आमचे गुरु आहेत. तसा काळ काही सामान्य नाही. न्याहारी पाके वडा पसरला शे चवडा, करुणिया माझी वडा आकार गजू. काळाच्या तडाख्यातून काळाच्या भीतीतून कोणी सुटले नाही. अवघाचे आकार ग्रासेला काळे. आयुष्य जास्त ज्यांना आहे त्यांना सुद्धा काळ त्या ठिकाणी घेऊन जातो. काय कायांचं आयुष्य 14 चौकड्या. 14 चौकड्या आयुष्य कोणाचं आहे? रावणाचंच आहे का? एक चौकडी किती मोठी आहे? कृत त्रेता द्वापार कली, एक चौकडी. असे किती चौकड्या त्याला आयुष्य होतं. पण शेवटी त्यासही काळ झोडी. ते मोठे मोठे ऋषींचे नाव आहेत. बकदाल्बे ऋषी आहेत, मार्कंडेय ऋषी आहेत, मोठे मोठे ऋषी आहेत. आयुष्यभर देव घ्या, इंद्रदेवाचं आयुष्य किती मोठं आहे. फार मोठं आहे इंद्रदेवाचं आयुष्य. पण ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये किती होतात इंद्रदेव? 14 होतात. देहाचे पुरंदर का देहाचे? देहाचे म्हणजे एका दिवसात. देहाचे पुरंदर एका दिवसामध्ये 14 इंद्र बदलतात ब्रह्मदेवाच्या. आणि ब्रह्मदेव सुद्धा बदलतो. तोही पुनरावृत्तीची आमापा शीग जाहला. पण असा असणारा काळ, तो काळ संतांच्या पुढे मात्र जात नाही. काळाला अंकित ठेवतात, काळाच्या करामतीला अंकित ठेवतात, ताब्यात ठेवतात कुतूहलाने. तसं पाहायला गेलं हे सगळं काळाचं कुतूहलच आहे. पण असलं तरी त्या काळाला यांनी आधीन ठेवलेलं आहे, अंकित ठेवलेलं आहे. सगळ्या जगाला खाणारा काळ, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. हा आता करू न शके बळ. म्हणजे
काळाची भीती तर दूर केलीच आहे यांनी, परंतु ह्या स्थूल शरीरात असताना काळाची भीती तर गेलेली आहे, ते आत्मस्वरूप झालेले आहेत, परंतु शरीर